अभियंता या सर्वांचा इथे आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करूया. जोरदार टाळ्या वाजवा. उत्तम श्रोते प्रमुख अभियंता. तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय. सिंदूर पुलाचं लोकार्पण होत आहे. कर्नाक पुलाचं आता नामांतर झालेलं आहे. कर्नाक पूल आता सिंदूर पूल या नावानं ओळखला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना खरं तर मोठा दिलासा मिळेल. मोठी वाहतूक कोंडी टळणार आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि आता या ठिकाणी मुख्यमंत्री माध्यमांशी पुन्हा सगळ्यांशी संवाद साधतात. सिंदूर पूल आजपासून सेवेत आहे. 10 वर्षांपासून बाधित झालेली पूर्व पश्चिम वाहतूक सुविधा यामुळे खरं तर सोयीची होणार आहे. बंदर भाग, क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या भागांना हा पूल जोडतो. वालचंद हिरानंद. अतिशय महत्त्वाचा असलेला हा सिंदूर उड्डाण पूल, पूर्वाश्रमीचा कर्नाक ब्रिज याचं आपण उद्घाटन केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने अतिशय कमी वेळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम या पुलाचं केलं. आणि विशेषतः रेल्वेवरचा पूल असल्यामुळे आणि दाटीवाटीच्या भागात करायचा असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या. तरी देखील जी काही टाइमलाईन दिली होती त्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे याचे कॉन्ट्रॅक्टर्स, याच्यावर काम करणारे इंजिनियर्स, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे अनेक वर्ष या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण सगळे ओळखत होतो. आणि कर्नाक हा जो इंग्रजी होता त्याच्या नावानं हा ब्रिज या ठिकाणी होता. खरं म्हणजे जर कर्नाकचा इतिहास आपण बघितला तर स्वकीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा त्याचा इतिहास आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिलेला आहे त्यात प्रतापसिंग छत्रपती आणि रंगोबापू असे एक प्रकरण आहे. त्यात कशा प्रकारे या कर्नाकने छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपात फसवायचा प्रयत्न केला आणि त्याला कसे प्रतापसिंग महाराज पुरून उरले याचं अतिशय उत्कृष्ट वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे प्रतापसिंग महाराज असतील, मुधोजी राजे असतील, या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा कर्नाक या काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजेत. ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की इतिहासात जे काळे चॅप्टर आहेत ते संपले पाहिजेत आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत, त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं. आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे, कशा प्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हिंटरलँडमध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं, आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअर बेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर असलं पाहिजे. आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी तशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी
या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या खुणा पुसत कर्नाक ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे, ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. जवळपास 327 मीटरचा हा ब्रिज आहे. त्याच्यामधलं 70 मीटर जे काम आहे हे रेल्वेवर करण्यात आलेलं आहे. त्याला अप्रोचेस जे आहेत ते अतिशय चांगले करण्यात आलेले आहेत. वाईड अशा प्रकारचे अप्रोचेस आहेत. त्यामुळे निश्चितच मुंबईतल्या आमच्या वाहतुकीकरता हा पूल अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि हा जो काही सिंदूर पूल आहे, हा सिंदूर ब्रिज मुंबईकरांना समर्पित झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि हा ब्रिज 3 वाजेपासून वाहतुकीला खुला होईल. आज बहुत खुशी की बात है कि मुंबई में सिंदूर ब्रिज का उद्घाटन किया जा रहा है. हम सभी जानते हैं कि बहुत ही पुराना कर्नाक ब्रिज यहाँ हुआ करता था, जिसको एक प्रकार से क्षतिग्रस्त वो था, इसलिए उसको गिराकर ये नया ब्रिज बनाया गया है. कर्नाक ब्रिज का नाम सिंदूर ब्रिज इसलिए किया गया है कि कर्नाक ये ब्रिटिश गवर्नर थे. उन्होंने हिंदुस्तानियों पर बहुत अत्याचार किया. विशेष रूप से सातारा के प्रताप सिंह राजे छत्रपति या नागपुर के मुधोजी राजे, इनको अलग अलग प्रकार से षड्यंत्र में फांसने का प्रयास उन्होंने किया. कई लोगों को जान से मारने का काम उन्होंने किया. इसलिए ऐसे